नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. निदा खानला काल रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आणि आज नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. खरं तर जे फिर्यादी आहेत त्यांचे वकील मिलिंद सर आपल्यासोबत आहे. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. आज नेमकं कोर्टात काय युक्तिवाद घडला? आज फरार आरोपी निदा खानला काल रात्री अरेस्ट करण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 2 मेला माननीय नाशिक रोड सत्र न्यायालय त्यांचा अंतरिम जामीन रिजेक्ट केला होता. त्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नव्हतं. आजही तिला कुठल्या प्रकारचं इंटर्न प्रोटेक्शन नव्हतं. तिला अरेस्ट केल्यानंतर गुन्ह्याचा तपासाचा सगळं गांभीर्यता बघता आपल्याला आधी माहिती की दानिश आणि तौसिफ यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं रिव्हील झालं होतं की निदा खान ही तिला सगळ्या मुस्लिम तौर तरीके रीतिरिवाज शिकायची. ही निदा खान तिला बुरखा घालायला शिकवायची, तिला कलमा पडायला शिकवायची आणि जर तू ते कलमे म्हटले नाही तर तुला जहन्नुममध्ये जावं लागेल, तू आणि तुझ्या, अशी प्रकारची ती भीती दाखवण्यात आलेली होती. त्या गोष्टी सगळ्या इन्व्हेस्टिगेशन रिव्हील झाल्या आणि निदा खानची आज अरेस्ट असल्यामुळे आज अरेस्ट केल्यानंतर या गोष्टींचा तपास सखोल तपास होणं आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये काही मुस्लिम ॲप डाउनलोड करून दिलेलं, त्या अनुषंगाने काही अजून पुढचा काही धर्मांतरणाचा विषय होता का याविषयी सखोल तपास करणे आवश्यक आहे, असं कोर्टात युक्तिवाद करण्यात गेला. आणि कोर्टाने आता 2 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे. 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीत अजून काही नवीन रिव्हील होतं का ते बघूया. काय तिचं नाव बदलण्याचा प्रयत्न होता, तिला मलेशियाला पाठवण्यात, काय तो संपूर्ण प्रकरण काय होतं आणि नाव कुठे बदलण्याची प्रक्रिया सुरू होती? यामध्ये मालेगाव कनेक्शन देखील समोर आलेलं नाही, यापूर्वीच्या देखील तपासात हेच कनेक्शन आलेलं आहे की तिचं हनिया नाव ठेवण्यात आलेलं होतं आणि तिला एक प्रकारची ती सवय करण्यात आली होती की तुझं आता नाव हनियाच आहे, तिला हनियाच संबोधलं जायचं. आणि त्या हनिया नावाने तिला संबोधल्यानंतर तिचं डॉक्युमेंटेशनची प्रोसेस पुढची सुरू केली होती. याच्यातला जो एक दुसरा आरोपी आहे तौसिफ, त्याने असं सांगितलं होतं, तौसिफ आणि दानिशने, की मालेगावची आपली टीम आहे, हे सगळं पासपोर्ट वगैरे पुढचं काय जे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस ती आपण करू. आणि जशी ही एफ-आय-आर झाली, एफ-आय-आर झाल्यामुळे काही पुढच्या होणाऱ्या गोष्टी थांबल्या गेल्या. पण या तपासादरम्यान दानिश आणि तौसिफकडनं पीडित महिलेचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स की जे पुढच्या डॉक्युमेंटेशनसाठी तिचं नाव बदलण्यासाठी जाणार होते, ते सगळे तपासात निष्पन्न झाली होती. त्यांच्या तपासात देखील या गोष्टी रिव्हील झाल्या होत्या. त्यामुळे या तपासातली शेवटची कडी जी होती ती निराशक होती. आता तिच्या तपासातून हे पुढे कुठे डॉक्युमेंटेशन होणार होते का, तिला कुठे मलेशियाला कुठे पाठवणार होते, याविषयी सखोल तपास करणं आवश्यक असल्यामुळे मान्य न्यायालयाने आता 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. आता 2 दिवसात अजून काही नवीन गोष्टी रिव्हील होण्याची शक्यता आहे. यामध्ये तिला आश्रय देणारे मालेगावच्या संभाजीनगरच्या नगरसेवकचं पण नाव आलं, तो काय विषय? त्यांना आश्रय देणाऱ्याचं नाव जतीन पटेल म्हणून काहीतरी नाव आलेलं आहे की त्यांना आश्रय दिला, असं प्राथमिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये संपूर्ण प्रकरणाला मुख्य आरोपी ही निदा खान आहे असं म्हणायचं? नाही, असं मुख्य आरोपी नाही म्हणतात. याचा सेक्शन 2(5) जो लावला आहे कॉमन इंटेन्शनचा, त्याच्या सगळ्या आरोपींचं काहीतरी कॉमन उद्दिष्ट होतं असं आहे. त्यामुळे स्पेसिफिक निदा खानच मुख्य आरोपी होती का, किंवा दानिश शेख मुख्य आरोपी होते, किंवा तौसिफ मुख्य आरोपी होता, असं म्हणता नाही ना. ते तिघांनी मिळून सगळ्यांचं कॉमन ऑब्जेक्ट एक होतं आणि ते पीडित महिलेला त्रास देणं होतं, तिचं धर्मांतरण करणं होतं. प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा होता. दानिशने जसं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यानंतर तौसिफने तिला या सगळ्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये मदत केली, निदाने तिला इस्लाम धर्माचे तौर-तरीके शिकवण्याची पद्धत, म्हणजे सगळ्यांचं कॉमन इंटेन्शन शेवटी तेच होतं, धर्मांतरण. पण तिने वेळेत जागरूक झाल्यामुळे, तिला वेळेत काही गोष्टी केल्यामुळे एफ-आय झाली, या गोष्टी थांबल्या. नक्कीच. खरं तर अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे फिर्यादीचे वकील जे आहे मिलिंद सर त्यांनी दिली. आज नाशिक न्यायालयामध्ये तिला हजर करण्यात आलं. सोमवारी पुन्हा एकदा निदा खानला नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. अत्यंत महत्त्वाचं असं प्रकरण आहे, कारण की या प्रकरणामध्ये तब्बल 8 जण जे आहे ते आरोपी अटक झाले होते. यामध्ये चेनानी नामाच्या ज्या HR आहे, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या त्या HR होत्या, त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र महिन्याभरापेक्षा जास्त काळ जी आहे ती निदा खान फरार होती आणि काल रात्री तिला संभाजीनगरमधनं अटक केली आणि आज नाशिकच्या जिल्हा आणि नाशिक रोड न्यायालयामध्ये ज्यावेळेस हजर करण्यात आलं त्यावेळेस तिला सोमवारपर्यंत जी आहे पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. खरं तर पीडितेच्या मोबाईलमध्ये मुस्लिम धर्माला असलेले जे ॲप आहे किंवा त्याबाबतची रील पाठवणे, तिचं नाव बदलणं, धर्मांतर करणं, अशा वेगवेगळ्या प्रोसेस या संपूर्ण निदा खानच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत पीडितेच्या बाबत. मात्र आता या संपूर्ण तपासामध्ये काय नवनवीन खुलासे होतात आणि सोमवारी अजून न्यायालय तिला वाढीव कोठडी देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.